थेट जाऊयात यानंतर आझाद मैदानात। परंतु साम्राज्याला भारतात पाय शक्य झाले, परंतु त्याची परिस्थिती सुमारे 200 वर्ष भारतीय स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याची आठवण देणारा आजचा हा क्रांती दिवस। बांधवांनो, भारतीय स्वातंत्र्य युद्धाची ती ज्योत पुन्हा एकदा मनामनात पेटवून या मराठा समाजाने याच 9 ऑगस्ट दिवशी गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील गोपर्डी गावात एका सरकारी मुलीवर झालेल्या अत्याचारांना विरोध करण्यासाठी, त्यातील गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी तमाम मराठा बांधवांनी संभाजीनगरमध्ये पहिला एकदा पुकारला, त्याचं नाव मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा। संभाजीनगर और ये यहाँ पे क्लिक करना है। सर्व जिल्ह्यातील गावागावातील कानाकोपऱ्यातील मराठा बांधव एकवटला, बघता बघता मराठ्यांचा जनसागर उसळला। महाराष्ट्रात 10 लाख ते 50 लाख अशा गर्दीचे उच्चांक मोडले गेले। एका पाठोपाठ एक पेक्षा अधिक मराठा समाजाने या अनुभवमोर्चातून आपला मूळ संस्कृतीचे आणि शिस्तीचे दर्शन घडवले। अवघा मराठा समाज युगक्रांतीच्या मार्गाने संघटित झाला, पण आता पुन्हा एकदा हाच प्रश्न की मराठा समाजाला मिळाले काय, मराठा समाजाला मिळाले काय, काय दिले क्रांती मोर्चाने? मागण्या होत्या या क्रांती मोर्चाच्या, काय मागण्या होत्या या क्रांती मोर्चाच्या? गुन्हेगारांना फाशी द्या, मराठा समाजाला राज्यघटने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदेशीर आरक्षण द्या, उत्पादन खर्चापेक्षा अधिक प्रमाणात शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, कायद्यातील अन्यायकारक अटी रद्द करून योग्य तो बदल करा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना यंत्रणा राखणे, अशा अगदी माफक आणि न्याय्य मागण्यावर सरकार समोर ठेवल्या, पण या महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही आणि सरकारने अद्याप मान्य केलेली नाही। म्हणून मुंबई महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा त्याच मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी धडकला आहे। बांधवांनो, आपली ही लढाई आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे। आपण करोडोच्या संख्येने पण शांततेच्या मार्गाने रस्त्यावरती उतरलो, मुक मोर्चातून आपला आक्रोश व्यक्त केला, पण सरकारला आणि लोकप्रतिनिधींना समजले नाही। मराठा जातीचे शेकडो आमदार असूनही विधिमंडळात मराठ्यांना कोणी वाली दिला नाही। मराठ्यांच्या मागण्या मंजूर केल्या तर इतर समाज दुखावला, पण मराठा समाज जर दुखावला तर काय होईल याची जाणीव कोणालाच नाही। जाता जाता एकच सांगते, आता सर्व लोकप्रतिनिधी व सरकारला एकच इशारा आहे, जाता की देता, जाता की देता, जाता की देता। जय भवानी, जय शिवराय। टाळ्या वाजवू नका कृपया, आपण हा निषेधाचा मोर्चा आहे, नम्र विनंती आपल्याला टाळ्या वाजवू नका आणि बॅरिकेडवरती प्रेशर टाकू नका। पाठीमागील मराठा बांधवांना माझी नम्र विनंती, बॅरिकेडला प्रेशर टाकू नका। आहे तिथं जाग्यावरती बसण्याची शक्यता असेल तिथं बसा, आपापले मोबाईल सांभाळा आणि शांतता राखा, कृपया शांतता राखा। बैरिकेड सोडले पुढे, अरे बैरिकेड पुढे सोडले। प्रत्येक जन्मांचा ज्ञानाची आणि क्रांतीची शिदोरी देणाऱ्या महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते। या विराट मोर्चात सहभागी झालेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना जय जिजाऊ। गुन्हेगाराला जात धर्म व पंथ नसतो हे सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणून हा मोर्चा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, मात्र आम्ही मुली आहोत, मुली आणि महिलांचा सन्मान राखणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही जन्माला आलेलो आहोत। म्हणून छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे स्त्रीचा सन्मान त्यांच्या राज्यात राखला
अत्याचार करण्यात आला, तिच्या देहाचे लक्ष्य तोडण्यात आले, तिचा खून करण्यात आला. काय गुन्हा काय होता त्या मुलीचा? हा एकच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे आणि तो प्रश्न आज महाराष्ट्रातील जनता कोटींच्या संख्येने विचारत आहे. माझ्या त्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. हा मुकमोर्चा आहे, कोणाही विरुद्ध घोषणा नाही. पण ही शांतता भंग होऊ नये असे वाटत असेल तर मुक्काटाने त्या नराधमांना फाशी द्या, हे ठामपणे सांगते. आवाज करू नका, टाळ्या वाजू नका, शांतता राखा, शांतता राखा. कोणाची तिचा सन्मान राखणं हे आपल्या साऱ्यांचं कर्तव्य आहे. याचा कुठल्याही जाती धर्माची किंवा कुठल्याही कायद्याची संबंध सोडू नये. जेव्हा अन्याय आणि अत्याचार होतो तेव्हा महिला असता आणि तो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. म्हणून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 13 जुलैची ही घटना कोपर्डी गावातील माझी ती बहीण आजीच्या घरी कामानिमित्त जात होती, पण रस्त्यातच त्या नराधमांनी तिला बळजबरीने उचलून शेत शिवारात नेऊन अमानुष अत्याचार केला. इतका माणूस अत्याचार मी तर बोलू शकतच नाही आणि बोलले तरी तुम्ही ऐकूही शकणार नाही. नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा विरोध मोडून काढण्यासाठी व तिने आवाज करू नये म्हणून तिच्या तोंडात रुमालीचे गोळे घातले. तिचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडले, तिच्या डोक्याचे केस उपडले. माझ्या त्या कोळ्या वयाच्या बहिणीच्या संपूर्ण अंगाचे जाळे घेऊन लटके तोडले, लटके. तिची मान एक झाले म्हणून उलटी करून तिला मारून टाकले. तिचा खून केला त्या नराधमांनी. खून किती वेदना झाल्या असतील तिला, कसा सहन केला असेल तिने तो अत्याचार, कसा. एवढं सगळं होऊन सुद्धा तुमचं रक्त सळसळत नाही का? माझं रक्त सळसळणार नाही का? आज माझ्यासारख्या मुलीला एक स्त्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारावासा वाटतो आहे. कसं जगायचं आम्ही या जंगलात? कसं जगायचं आम्ही या जंगलात? जिथे अनेक क्रांतीपासून आमच्या अब्रूची लष्करे बेशीवर टांगायसाठी टपलेली आहेत. सांगा ना, कसं जगायचं? अरे हाच काय तो शिवरायांचा महाराष्ट्र जिथे परसीकडे बघणाऱ्याची गर्दन मारली जायची. आम्हा जिजाऊंच्या लेकींना आश्वस्त करायचे असेल तर तुम्हाला त्या नराधमांना फाशीवर टांगावेच लागेल. नागपूरच्या राज्यव्यापी मोर्चात मी आपल्या साहेबांना विचारलं, साहेब माझ्या कोपर्डीच्या बहिणीला न्याय कधी मिळणार आहे? तर साहेब म्हणाले की तो खटला जलद गती न्यायालयात नेऊन लवकरात लवकर त्याचा निकाल लावू. साहेब तुमच्या आश्वासनाचं काय झालं? 1 वर्ष उलटून गेलं तरीही माझी बहीण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तिला न्याय कधी मिळणार? छत्रपती शिवरायांनी आम्हाला गणिताला शिकवला म्हणून आमचे मोर्चे शांततेच्या मार्गाने आहेत. पण एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत, वारसदार. मुक्काटाने त्या नराधमांना फाशी द्या, अन्यथा क्रांती आम्हालाही घडवून आणतात हे याद राखा. हातात नांगर घेऊन चालणं ही आमची संस्कृती आहे. हातात नांगर घेऊन चालणं ही आमची संस्कृती आहे. पण अन्यायाविरुद्ध हातात तलवार घेऊन लढणं हा आमचा इतिहास आहे, इतिहास. हे देखील तुम्ही याद राखा. विनाकारण आमची माती भडकवू नका. परत एकदा सांगते, विनाकारण आमची माती भडकवू नका. साऱ्यांना शिवराय एकटे पुरून उरले. आता साऱ्यांना शिवराय एकटे पुरून उरले, त्यांचा
तर तुम्ही तुमचा विचार करा. जर आमची माती भडकली तर तुमचं काय होईल? जाता जाता एवढंच सांगते, जिस दिन मराठे शुरू करेंगे राडा, जिस दिन मराठे शुरू करेंगे राडा, आमच्या पोरी भी म्हणतील चला रे तलवारी काढा. तेरे सर फिरे परिंदों के भी पर काट सकते हैं हम. तेरे सर फिरे परिंदों को भी पर काट सकते हैं हम. वतन ये मोहब्बत दिल में है, वरना तलवारें भी बांट सकते हैं हम. तलवारें भी बांट सकते हैं हम. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अभिमान आम्हाला शूर मावळ्यांचा, अभिमान आम्हाला शूर मावळ्यांचा, निषेध करू दे सांडल्या रक्ताचा. अरे अंधार दिसे भविष्यातला, अरे अंधार दिसे भविष्यातला, म्हणून या मावळ्यांसाठी मोर्चा मराठा क्रांतीचा. खरं तर ज्यांचा इतिहास मनामध्ये नाही तर प्रत्येक मातीच्या गर्भापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिल्लीचेही तख्त पालथे करण्याची ताकद आपल्या रगात ठेवली. असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या विचारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची वाट आजही मिळत आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले या महामानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला मी पूजा अशोक मोरे सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करते. कोपर्डीतली आमची भगिनी आज म्हणत असेल, दादा रक्षाबंधन तर झालं, दादा रक्षाबंधन तर झालं, पण न्यायाची माझी ओवाळणी आजपर्यंत माझ्या ताटात पडली नाही. पण माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील एका दुर्दैवी भगिनीसाठी तुम्ही ते करोडोच्या संख्येने उभा राहिलात. त्यामुळे माझा आत्माही आज विश्वासाने सांगतोय, मी एकटी नाही, माझ्यासोबत हा लाखोंचा समाज उभा आहे. नाहीतरी कुणीतरी म्हणून गेलंय, नाहीतरी कुणीतरी म्हणून गेलंय, नाही आम्हाला आता डोक्यावर ताज पाहिजे, नाही आम्हाला दुनियेवर राज पाहिजे, नाही आता आम्हाला डोक्यावर ताज पाहिजे, नाही आम्हाला दुनियेवर राज पाहिजे, आम्हाला फक्त सारा मराठा समाज एक पाहिजे, आम्हाला फक्त सारा मराठा समाज एक पाहिजे. आज या अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चाकडे पाहताना आम्हाला इतिहासाची नक्कीच आठवण होते. आज 9 ऑगस्ट आणि याच दिवशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना कलेचा उतारा दिला होता. या विराट मराठा मुकमोर्चामधून मराठा समाज महिलांवरील अत्याचारांना कलेजाव म्हणतोय. खरं तर 2/3 भारतात मराठ्यांचं राज्य होतं. 13 जाती जगामध्ये प्रसिद्ध आणि त्याच्या सर्वात लढ्या जात म्हणली तर ती मराठा. आजपर्यंत सर्वात जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा समाज कोणता असेल तर तो म्हणजे मराठा समाज. आमच्या दारात कुणी आलं तर त्याचं सूप भाळून दाणे देणारी आमची माय, आमच्या थोड्यावर
लाखच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे. अॅट्रॉसिटी कायदा सुधारणा करायला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. यातील एकूण एक मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा लढत राहील. कारण आभाळात कोसळला होता तरी यातून तरलो आहे. कारण आभाळात परतलं होता तरी यातून उरलो आहे. वादळाने सुरून सुद्धा मी अजून उरलो आहे. ही वेळ पहिलीच नाही, कितीदा असे नागावलो आहे. ही वेळ पहिलीच नाही, कितीदा असे नागावलो आहे. मातीत गाडला जाऊनही प्रत्येक वेळी उगवलं आहे. जातीने हिंमत दिली आहे, जातीने हिंमत दिली आहे. कोण म्हणतं मी हरलो आहे? सांगा त्या संकटांना या अजूनही मी उरलो आहे, अजूनही मी उरलो आहे. लक्षात घ्या राजकारण्यांनो, मराठा हा अजून जातीवर आलेला नाहीये. ओपनच्या जागेवर कोणताही पुरुष किंवा कोणतीही महिला उभी राहिली तर मराठा समाज मोठ्या मनाने त्यांना सत्तेत बसवतो, त्यांना निवडून देतो. पण मराठा समाजाने जर एकदा ठरवलं तर महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय कुणीच निवडून येणार नाही. आणि मराठा नेत्यांनी जर मराठ्यांसोबतच गद्दारी केली तर मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जाता जाता एकच म्हणेल, जिजाऊंच्या नाती आम्ही, जिजाऊंच्या नाती आम्ही आता जातीवर आलो. मराठ्यांच्याच हक्काचं मराठ्यांनी लाचारीने मागावं, यापेक्षा मराठ्यांनी अजून वाईट काय बघावं. ताई, तुझ्या एक एक अश्रूची शपथ घेऊन सांगते, ताई तुझ्या एक एक अश्रूची शपथ घेऊन सांगते, तुला न्याय दिल्याशिवाय हे लाखो बंधू भगिनी स्वस्थ बसणार नाहीत. जसे जमलो लाखोनी पुन्हा कधीही पामणार नाहीत. नाहीतर
अॅट्रॉसिटीसारख्या कायद्याखाली आमच्या मराठा बांधवांना गुरफटले जात आहे. या अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर करत आहेत. अहो, हा अॅट्रॉसिटीचा कायदा माझ्या दलित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी होता, परंतु याचा गैरवापर करण्यात गेला. म्हणूनच म्हणते अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर बंद झाला पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये योग्य तो बदल झालाच पाहिजे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, आमचे मराठी बांधव इथे चांगली गुणवत्ता असताना देखील उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रवेश मिळत नाही. आमची गुणवत्ता आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतोय त्यांना फी परवडत नाही. अहो, या परिस्थितीमुळे आमच्या मराठी बांधवातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच राहतोय. आम्हाला शिक्षणात आरक्षण नाही, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, त्यामुळे आमच्या समाजातील मुला मुलींच्या लग्नात देखील अडचण निर्माण होत आहे. अहो, आमचं चुकलं काय की आम्हाला एवढी मोठी शिक्षा देत आहे. आमच्यात गुणवत्ता असतानाही आम्हाला ऍडमिशन नाही मिळत आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता देखील नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना 60-70% मिळत आहे, ज्यांना त्या क्षेत्रात आवड देखील नाहीये, फक्त आणि फक्त त्यांच्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे उच्च शिक्षणाला ऍडमिशन घेतात, त्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? कशी होणार आपल्या समाजाची प्रगती? सांगा ना, कशी होणार आपल्या समाजाची प्रगती? लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे सर्वांना समान अधिकार. अहो, पण या लोकशाही राज्यात चाललंय काय? आम्हा मराठा बांधवाच्या विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने हक्क अधिकार का नाही समान मिळत? आमचा गुन्हा तरी काय आहे? आम्ही मराठा जातीच्या पोटाला जन्माला आलो, हा आमचा गुन्हा. पूर्वी आर्थिक विषमता नष्ट व्हावी म्हणून आरक्षणे दिली गेली, तेव्हा आम्ही विरोध केला का? नाही ना. मग आज जेव्हा आमच्यावर आरक्षणाची वेळ येते तेव्हा हे सर्व विरोध का? आम्ही काय गुन्हा केला आहे? आम्हाला पण कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला तरी कुठेतरी आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकू. आणि आजच्या या मुंबईतील मुकमोर्चाने सरकारला जर असे वाटत असेल की मराठा समाज हा मोर्चा झाल्यानंतर शांत बसेल, अरे पण असे होणार नाही. आम्ही आमचा हक्क अधिकार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. जाता जाता सर्वांना एवढंच सांगेन, अरे हे असे असले तरी ते तसे असणार नाही. दिवस उद्याचा येत आहे, तो घरी बसणार नाही. छान झाला, डांबिकाची पंढरी उद्ध्वस्त झाली. वाटा दिंडी आता एकही निघणार नाही, कारण आता हे असे असले तरी ते तसे असणार नाही. आणि दिवस उद्याचा येत आहे, मी घरी बसणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. अरे त्याला बोल, कॅमेरा दे त्याचा. अरे तुझा कॅमेरा. जय जिजाऊ, जय शिवराय. तर कुठलाही असला तरी आवाज मराठ्यांचाच असेल. मला धमाके केला तरी इनाम मराठ्यांकडेच असेल. प्रत्येक क्रांती घडायला रक्ताचा इतिहास लागतो म्हणतात. अजून किती शेतकऱ्यांचे बळी अपेक्षित आहे? सांगा अजून किती? आमच्या बळीराजाचा जीव रोज जातोय.
नावाने दिली गेली आणि त्यांची फसवणूक केली गेली. पण आता असं होणार नाही. आणि यात लक्षात घ्या, आमच्या कोकणीच्या बहिणीला न्याय द्या आणि त्या नराधमांना फाशीवर लटकवा. मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते की केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून 6 महिन्याच्या आत त्यांना फासावर लटकवेल. काय झालं तुमच्या आश्वासनाचं? 1 वर्ष उलटून गेलं तरीही ते नराधमातून फासावर लटकलेले नाही. साहेबांनी काल हे सुद्धा म्हणतात की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एक पक्ष म्हणतो आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे समर्थन करतो, दुसरा म्हणतो आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. तर सगळेच पक्ष, सगळ्याच संघटना मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. मग हे मराठा आरक्षणाचा घोडा अडलाय कुठं? आता हे म्हणतील की प्रकरण कोर्टात आहे, परंतु आतापर्यंत जेवढ्याही कोर्टाच्या सुनावणीच्या तारखा झाल्या प्रत्येक वेळेस सरकारने ऍफिडेव्हिट दाखल करून घेण्यासाठी वेळ मागितला. कारण यांचे आरक्षण देण्याची मानसिकताच नाही. पंजाबचे पाणी हरियाणाला मिळू नये म्हणून पंजाबचे 42 आमदार राजीनामा देत आहेत आणि इकडे 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले. पण आता सर्वसामान्य मराठा रणांगणात उतरलाय आणि प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणारच. आज महाराष्ट्रात 35 ते 40% समाज हा मराठा समाज आहे आणि जितकी संख्या वाढेल उसकी ज्यादा भागीदारी या न्यायाने मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि आम्ही आमच्या कोकणीच्या बहिणीसाठी न्याय मागतोय. आमच्या विरोधातील अॅट्रॉसिटी सारख्या कायद्यांमध्ये बदल करून मागतोय. आमच्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी हमीभाव मागतोय आणि सकल मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. आणि लक्षात घ्या, ठीक आहे, आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आहोत. आम्ही आमचा हक्क मागतोय. तुम्हाला देता येत असेल तर द्या, नाहीतर आम्हाला तो हिसकावून घ्यायला वेळ लागणार नाही. जाता जाता एवढंच म्हणेल, नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकींवर, नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकींवर. अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर. एक मराठा लाख मराठा. कुलस्वामी तुळजाभवानी यांना वंदन करून आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ते सगळे माझे तमाम मराठा माता भगिनी, ते सगळे माझे तमाम मराठा समाज बांधव, ते सगळे माझा एक मराठा, ते सगळे माझा कोटी मराठा, तुम्हा सर्वांना जिजाऊचा लेकीचा शिवनमस्कार. अहो मराठ्यांच्या डोक्यात काय चाललंय कोणाचा बापाला कळलं झालंय. राष्ट्रगीताच्या महाराष्ट्राचा उल्लेख मराठा म्हणून करायला लागतो का? मराठा महाराष्ट्राचा एकूण लोकसंख्येपैकी किमान 35 ते 40% असणारा माझा मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलाय आणि लाखोंच्या संख्येने मोर्चे काढतोय. का? कशासाठी? याचं उत्तर हवं असेल तर ऐका. मला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण 90% मार्क्स मिळूनही आम्हाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, लॉला ऍडमिशन मिळत नाही. आम्हाला बनायचंय डॉक्टर, आम्हाला बनायचंय इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA, BCom, BSc ऍडमिशन. आणि मिळालं तो ऍडमिशन तर केवढं लय होतील? सगळं केवढं लय होतील? कसं करणार? सगळं कसं करणार? मराठा शेतकरी बापांचं शिक्षण, सगळं कसं करणार? सामान्य मराठा बाबांचं शिक्षण. मराठ्यांचा पोटी जन्म घेऊन आम्ही काही पाप केलाय का? सगळं पाप केलाय का आम्ही?
अभिजित भाऊ आज घरी बसलाय, त्याला नोकरी नाही, त्याला काम नाही, धंदा नाही, पैसा नाही. याचं कारण काय? आरक्षण. कारण आरक्षण आम्हाला पिकू देत नाही आणि बापाला दुष्काळ पिकवू देत नाही. माझा शेतकरी बांधव, अहो एवढ्या वेळेस आमचा यातना संपत नाही. माझा शेतकरी बांधव काबड कष्ट करतो, घाम गाळतो, मेहनत करतो, पीक करतो. त्या पिकाला त्याला केवढी मोठी भावाला विकावं लागतं. भाजीला भाव नाही, बाजारात हमी भाव नाही. 12-12, 18 तास लोड शेडिंग करतं. बेरात्री अपरात्री जेव्हा वीज येते त्या परत उठून जातो माझा शेतकरी बापा इथं घ्यायला. घरात जेव्हा मुलीचं लग्न येतं तेव्हा किती घाण द्यायला लागते बापाला. आईला अंगावरचे दागिने मोडायला लागतात. माझा शेतकरी बांधव अवघ्या 15,000च्या कर्जापायी आत्महत्या करतो. एकदा घटना घडून जाते आणि मग तमाम नेत्यांच्या गाड्या लागतात घरासमोर. आम्हाला नंतर रकमा नको. या सरकारला एकदाच सांगते, आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या, हमी भाव द्या. माझ्या शेतकरी बांधवांनो, आता खचून चालणार नाही, आता घाबरून चालणार नाही, आता घाबरं व्हायला शिका. या सरकारला एकदाच शंकावून सांगते, हिशोबात राहा, कारण जागा झाला मराठा, एक झाला मराठा. तुम्हाला शिकवतो, मरा आपल्या मातीसाठी, मरा आपल्या मातीसाठी, देशासाठी, राष्ट्रत्व सुरक्षणासाठी आणि ठाम राहा पाठीशी सत्याची. अहो जीव जळतो, रक्त ऐकतं, संताप ऐकायला तुम्हाला. हे सरकार म्हणतं बेटी बचाव बेटी पढाव, हे सरकार म्हणतं मुली वाचवा, मुली जगवा, मुली शिकवा. पण दुसरीकडे आता रंगण नाही करताय तुम्हाला आमचं. त्या कोपर्डीचं नराधमांनी माझ्या 14 वर्षाच्या बहिणीवर आम्हाला अत्याचार केले. ते नराधम एवढ्या वेळेस थांबले नाहीत. त्या नराधमांनी माझ्या बहिणीचा जीवही घेतला. त्या नराधमांना फासा लटवा. त्याशिवाय मराठे स्वस्त बसणार नाही. कारण मराठ्यांना नोकरी नसेल तर चालेल, मग मराठ्यांना भाकरी नसेल तर चालेल, पण मग मराठ्यांना आमची आबरू महत्वाची आहे. आणि आता जर आमच्या आया बहिणीवर कोणी वाकडी नजर टाकली, आता जर आमचं आया बहिणीवर कोणी देशात त्यांचा आबरू टाकली तर आम्ही मराठ्यांनी आता बांगड्या बनलेला नाही. हा मराठा अंगार आला तर सिंगार घेण्याची आणि नादाला लागा तर वाट लावण्याची दमक ठेवतो. आम्ही मराठे आजवर लढलो आपल्या मातीसाठी, आम्ही आजवर लढलो आपल्या मातीसाठी, देशासाठी. आज लढतो माझ्या बहिणीसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी. इथं आलो ना यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी, इथं आलोय तर फक्त आणि फक्त या मराठा समाजासाठी. या मराठ्यांवर अट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होतो. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे आहेत ते सिद्ध व्हायला वेळ जावा लागतो. आणि तोपर्यंत माझा निरपराध मराठा बांधव एका कैद्याप्रमाणे दिवस रात्र जेलमध्ये काढतो. आम्हाला या अट्रॉसिटी कायद्यामधला गैरवापर थांबला पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा झालीच पाहिजे. त्या सरकारला एकदाच शंकावून सांगते, आणि आज मौन जरूर आहोत, पण आम्हाला जाऊन समजू नका. कारण आमच्या मोर्चेकऱ्यांची आणि मोर्चांची आकडेवारी लक्षात घेता या शांततेचं रूपांतर वादळात व्हायला वेळ लागणार नाही. आज 9 ऑगस्ट 2017 क्रांती दिन. आपण हा महामोर्चाला आलो आहोत. हा महामोर्चा ना कोणत्या जाती विरुद्ध, ना कोणत्या धर्माविरुद्ध, ना कोणत्या पंथाविरुद्ध. आणि मराठे तितके पराक्रमी आणि शूर आहोत, तितकेच संयमी देखील आहोत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाचा कुठेही अपमान भंग न करता सनदशीर मार्गाने, स्वयंस्फूर्तीने, स्वयंशिस्तीने आम्ही मोर्चे काढत आहोत. हा महामोर्चा ना कोणत्या जाती, हा महामोर्चा आहे महाराष्ट्रात. आज झालेल्या माझ्या बहिणीवर श्रद्धा असो, आणखी कुठली जाती धर्माची असो, अत्याचारा असा निशब्द निषेध आहे. माझ्या शेतकरी बांधवांच्या वेदनांचा निशब्द हुंकार आहे, मराठ्यांचा एल्गार आहे, क्रांती मोर्चा आहे. माझ्या मराठा बांधवांनो, जिजाऊंच्या लेकीसाठी आणि मराठ्यांच्या एकीसाठी मला एकच सांगते, हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, दाही दिशी घुमू दे छत्रपतींचा घोष.
काही दिशी घुमू दे छत्रपतींचं होतं. चला तर मग एक होऊनी पेटवू स्वाभिमानाच्या मशाली, एक होऊनी पेटवू स्वाभिमानाच्या मशाली, एक आम्ही सारे फक्त या मराठा सुताखाली, एक आम्ही सारे फक्त या मराठा सुताखाली. सरकारला एक बात सांगते, जो मराठों के हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जब नील गगन में केसरिया लहराएगा तब होश ठिकाने आएगा. जय तू मराठा, जय शिवराय, जय जिजाऊ. जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी बंधू भगिनींना सर्वप्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर आज या ठिकाणी आझाद मैदानावरती जमलेला माझा सखल मराठा बांधव या ठिकाणी स्वतःच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी या ठिकाणी 350 वर्षानंतर 400 वर्षानंतर एकत्र झालेला आहे. खरं तर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास आम्हाला सांगतो काय? आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास नेमका लिहिला कुणी? कुठल्या आयडिया गायला लिहिला नाही किंवा कुठल्या चुक्याने लिहिला नाही, तर मग या महाराष्ट्राचा इतिहास नेमका लिहिला कुणी? या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शहरांच्या डपानं, घोड्यांच्या टपानं, तलवारीच्या लग्नकाटानं, मोगलांच्या छटायानं, हिरव्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या लग्नाच्या संशयीनं बांधवांना या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. अथांग विश्वास विखुरलेला ज्ञानाचा श्वास उघड्या डोळ्यांनी घेऊन अचूक लक्षाचा वेध घेणाऱ्या एकलव्याप्रमाणे घडवणाऱ्या माझ्या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेकींना या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. अरे पृथ्वी कुठल्याही शेतनगरच्या मस्तकावर वसलेली असून काम करी, गोर करी, कष्ट करी, काबार करी शेतकऱ्यांच्या तळहाताच्या पोटावर वसलेले हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला नव्हे जगाला दाखवून दिलं. त्या मराठ्यांचा हा महाराष्ट्र आहे, त्या माझ्या शेतकरी बांधवांचा हा महाराष्ट्र आहे. आणि बांधवांना 350-400 वर्षानंतर आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? आमचा शेतकरी राजा कुठे आहे? अरे 350 वर्षांपूर्वी म्हटलं जायचं इडा पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे. कशासाठी? अरे शेतकऱ्याच्या घरामधून सोन्याचा दूर निघायचा असं म्हटलं जायचं. पण आज आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधून काय येतं बांधवांना? अरे येत्या बाबरी काय कुठला तरी गोष्ट काय माझे बांधव सांगतील तुम्हाला. आणि या सरकारला मला सांगायचं, मला सरकारला सांगायचं ठणकावून, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती, खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचनं तुम्ही पाळली किती. अरे पाणी तुमच्या घरामध्ये, शेती आमची वाळली किती, आमचाच तवा भाजलेला, भाकऱ्या तुम्ही भाजल्या किती. खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती. अरे आज त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मोठमोठे बॅनर लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे, परंतु माझ्या राज्याचं एक शिवस्मारक जागतिक लेवलचं ते कागदोपत्री फक्त योजनेच्या स्वरूपात आहे आणि ते अस्तित्वात कधी येणार आहे. आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे. मग आम्हाला बांधवांना आमच्या न्याय अस्मितेसाठी उठायचं आहे. आम्ही म्हणतो 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा काय सांगत होता? अरे आया बहिणीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचा चौरंगार केला जायचा, 2 हात आणि 2 पाय कलम करत त्याला मृत्यूच्या दारात ढकललं जायचं. परंतु आज आमच्या माता बहिणींचा कायदा कुठे आहे? आणि म्हणून या सरकारला पुढचा प्रश्न जबाब मला विचारायचा आहे. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाही. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाही. रोगच होता द्रौपदीचा वस्त्र हरण, तरी श्रीकृष्णाचा समाजामध्ये पत्ताच लागत नाही. वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आणि म्हणून या घरातून मला सांगायचंय, अरे कितपत आमच्या माता भगिनीला हा अन्याय अत्याचार सहन करायचा. आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव आज रस्त्यावरती उतरलाय. बांधव एका ग्रामीण भागात
ठेवायचं आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना आणि या प्रत्येक सकल मराठा बांधवाची हात या सरकारच्या कानामध्ये गेली असते आणि त्याला सुद्धा आता लटपटाचं होण्याची खुर्ची आणण्याची वेळ आली असेल या सरकारला. म्हणून सांगते की जिजाऊची लेक काय उघडा ठेवायचा. महाराष्ट्राची वाघीण मी बघण्याची रक्षक आहे. महाराष्ट्राची वाघीण मी बघण्याची रक्षक आहे. दुबळी समजू नका मला, मी जिजाऊची लेक आहे. दुबळी समजू नका मला, मी जिजाऊची लेक आहे. एवढंच या ठिकाणी बोलते. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. माता जाती तोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता. माता जाती तोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता. हयात भर लढला तो कारण ती होती मराठी अस्मिता. कारण ती होती मराठी अस्मिता. अशा या मराठी अस्मितेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं तर राजमाता जिजाऊ, राजे शहाजी, छत्रपती शिवराय व शंभू राजे यांना प्रथमतः मी वंदन करते. व त्यांच्या प्रेतांच्या पायगड्यावर हे स्वराज्य निर्माण झालं. त्या सर्व 18 पगड जातीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत आहेत. परंतु आजच्या या काळासाठी मला या वचनाची आठवण होते. ते म्हणजे शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवराय नसते तर दिसले नसते मंदिरांचे कळस. शिवराय नसते तर दिसले नसते. तर मराठा मोर्चातल्या तरुणींचं आझाद मैदानावरती निवेदन सुरू आहे.